हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकनित्यं विमलचलं सर्वदी साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं, श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। एथ वडील जे जे करती तया नामधर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ। माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील 3ऱ्या अध्यायातील ही 158वी ओवी आहे. या ओवीवर आता मी काही माझ्या मतीप्रमाणे मी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण सर्व ज्ञानी भाविक मंडळी आहात. तर माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्तीकडून तुम्हाला मी काही शिकवणे बरोबर वाटत नाही किंवा तुम्हाला सांगणे देखील बरोबर वाटत नाही, परंतु तरी पण माझ्या मतीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करेन. जसे माऊली बोलतात, बालक बापाच्या ताडी रिगे रिघोनी बापा त्याची जेवू लागे, किती संतोषाने वेगळी मुखची ओढवी. एक लहान बालक असतो, तो रांगत वडिलांच्या ताटाजवळ जातो आणि त्यातील एक छोटंसं घास उचलून तो घेऊन आपल्या वडिलांना भरवण्याचा प्रयत्न करतो आणि ते वडील त्याच्यावर न रागावता आनंदाने त्याचं सेवन करतात. त्याचप्रमाणे तुम्ही संत महाजन मंडळी, गुरुजन मंडळी, ज्ञानी मंडळी हे मला श्रेष्ठ आहात, वडिलांप्रमाणे आहात. तरी तुम्ही माझं जे काय हे चिंतन आहे ते नक्कीच आनंदाने सेवन कराल असे मला आशा वाटते आणि खात्री वाटते. कारण मी सुद्धा तुमच्यासमोर एक बालकच आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही माझं चिंतन ऐकून घ्याल, त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया द्याल अशी मला खात्री आहे. तर आता ज्योतिताई वारुणकर यांना आम्ही पूर्वीपासून ओळखतो, 1-2 वर्षापासून. तसं त्यांचं अज्ञानापुढे आम्ही काहीच नाही, परंतु त्यांची महती मोठी आहे की त्यांनी रघुनाथ फाउंडेशनसारखी मोठी संस्था खंबीरपणे चालवलीच आहे. नव्हे तर त्यांना अनेक लोकांना, अनेक संतांना, अनेक ज्ञानी लोकांना त्यांनी याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊन त्याचा एक वृक्ष तयार केलेला आहे. छोटंसं बीज होतं, त्याच्यातून त्यांनी वृक्ष तयार केलेलं आहे. अशा या ज्योतिताईंना माझा खरोखर नतमस्तक आहे. तुमच्या चरणीसुद्धा, तुमच्या साधकांच्या, तुमच्या ज्ञानी लोकांच्या चरणी माझं नतमस्तक आहे. आणि खरोखर अशा ज्योतिताईंनी ही संस्था अशीच अनेक मोठी करावी, अनेक साधक जोडावे, अनेक कीर्तनकार, अनेक प्रवचनकार यातून निर्माण करावे अशी मला तरी खात्री वाटते. तसेच मला सुद्धा त्यांना याबद्दल वंदन करावून त्यांचा आभार मानावे लागतं की त्यांनी माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी येऊन चिंतनाची संधी दिली. हे खरोखर मी माझं परम भाग्य समजतो. कारण काय माहिती आहे काय, मी थोडंसं आताच सुरुवात माझी पण सुद्धा झालेली आहे कीर्तन करायची किंवा प्रवचन करायची. एवढं काही ज्ञान नाही तुमच्यासारखं, परंतु ज्योतिताईंनी सांगितलं की महाराज तुम्ही आज कराल का? तर मी बोललो ठीक आहे ताई, नक्की तुमच्या याला मान देऊन मला नक्कीच मी करेन. आणि त्या निमित्ताने मी आज तुमच्यासमोर हजर राहून चिंतनाचा प्रयत्न करीत आहे. आता माऊलीने इथे एक अभंग आता हे सांगितलं आहे, ओवी दिले, येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, त्याची येण अनुष्ठिती सामान्य सकळ. ह्याचा भावार्थ, थोडक्यात भावार्थात काय होतं तर वडीलधारी लोक म्हणजे काय तर श्रेष्ठ लोक, आपल्यापेक्षा श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि ज्यांना जास्त अनुभव आहे, ज्यांच्याकडे जास्त अनुभव आहे, जे जास्त प्रमाणात त्यांचे ज्ञान आहे, असे लोक, थोर लोक. जे थोर लोक काय करतात तर थोर लोक जे जे करतात, जे काही
कष्ट करतात, जे काही अनुभव घेतात, जे काही कार्य करतात ते खरोखर ते 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 वाखाणण्यासारखे असतात. आणि ते त्यांचं कार्य बघून आपल्यासारखे सर्वसामान्य लोक त्याचं काय करतात, त्याचं अनुकरण करतात, अनुसरण करतात. कारण त्यांनी ज्येष्ठांनी सांगितलेलं आहे, ज्येष्ठांनी केलेल्या गोष्टीच आपण एक धर्माप्रमाणे वागतो. कारण आपले वडील, आपले आई वडील, आपले श्रेष्ठ लोक, आपले मोठे भाऊ बंधू जे आपल्याला ज्ञान देतात, त्यांच्याच त्यांच्याच मार्गाने आपण जाऊन आपण पुढे आयुष्यामध्ये प्रगती करत असतो. म्हणून वडील जे जे करते, जे काही थोर करतात, ते काय करतात, ते धर्माप्रमाणेच करत असतात. आणि आपण त्याचं सुद्धा पालन कसं करतो, तर धर्माप्रमाणे पालन करून काय करतो, की ते आपण आपण आपल्या आयुष्यामध्ये काय होतो, की सक्सेस होतो, म्हणजे कीर्तिमान होतो. म्हणून धर्माने जे सांगितलं, म्हणजे जे वडिलांनी सांगितले, म्हणजे थोर लोकांनी सांगितलं, संतांनी सांगितलं, त्यांचं नक्कीच आपण अनुकरण केलेलं पाहिजे. आता बघा ना, तुम्ही एखादं ऑफिस घ्या, एखादं शासकीय कार्यालय घ्या, किंवा एखादी कंपनी घ्या, किंवा एखादं मिलिटरीचं घ्या, किंवा पोलीस घ्या. प्रत्येक ठिकाणी ना एक श्रेष्ठ कनिष्ठ अशी एक हे असतं. म्हणजे एक जसा शिपाईच्या वरती इन्स्पेक्टर, शिपाईच्या वरती सब इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टरच्या वरती इन्स्पेक्टर, त्याच्यावरती DG, असे वेगळे असतात. त्यानंतर कमिशनर वगैरे असे एक स्टेप बाय स्टेप असते. तसेच ऑफिसमध्ये घ्या, ऑफिसमध्ये एक प्यून असतो, त्याच्यावर एक क्लर्क असतो, त्याच्यावर एक मॅनेजर असतो, मॅनेजर MD असतो. म्हणजे स्टेप बाय स्टेप असतात. पण जो मोठ्या पदावर असतो त्याच्या खाली कनिष्ठ असतो, तो त्याची आज्ञा मानतो. कारण जो मोठा असतो, श्रेष्ठ असतो, तो आज्ञा देतो आणि त्याबरोबर तो हुकूम त्यांनी काम केलं तरच त्याची प्रगती होते. त्याच्या खाली असेल त्याला तो ऑर्डर देतो आणि तो त्याच्याबरोबर तो काय कार्य करत जातो आणि त्याची प्रगती होते. असे मोठे सांगतात तसेच ते कनिष्ठ करतात. त्याच्या खाली पण असे ही काय झालं, एक स्टेप आहे, की कनिष्ठांनी मोठ्यांची ऑर्डर स्वीकारणे, कनिष्ठांनी मोठ्यांचे जे ज्ञान आहे ते आत्मसात करणे, त्याबरोबर आपण काम करणे, असं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. तसंच आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा, आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आहे, की जे गुरु सांगतात, बरोबर, गुरु सांगतात त्यांच्या शिष्याना, आणि शिष्य त्याचे आचरण करतात आणि आपली प्रगती करतात. आणि आध्यात्मिक प्रगती करून ते मुमुक्षत्वात जातात. मुमुक्षत्व करता करता ते कुठे जातात, त्यांना मोक्ष प्राप्त होतो. परंतु हे करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपण आपल्या श्रेष्ठांची आज्ञा पालन केलं पाहिजे, त्यांचं आचरण केलं पाहिजे, त्यांचं त्याप्रमाणे त्यांनी आपण अवलोकन केलं पाहिजे. आणि कष्ट घेतले पाहिजे, तपस्या केली पाहिजे, तप केलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. जे श्रेष्ठांनी आपल्याला सांगितलंय, सहज त्यांनी नुसतं सांगितलं, आपण ऐकलं आणि या कानाने सोडून दिलं, तर तसं होतं काय, तर नाही. त्याप्रमाणे आपण त्याचं अध्ययन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, त्याप्रमाणे आपलं आचरण केलं पाहिजे. आचरण हे सर्वश्रेष्ठ असतं. आता बघा ना, एक तुम्हाला सांगतो, एक दृष्टांत सांगतो. काय माहिती काय, एक राजा असतो, त्याच्याकडे काय असते, एक मोठा हे असतो, पुजारी असतो. तो पुजारीचा पुष्कळ मान ठेवायचा, कारण का, तो पुजारी पुष्कळ ज्ञानी असायचा, म्हणून तो त्याच्यावर त्याचा भरोसा असतो. एक दिवशी काय होतो, राजा त्याला बोलवतो आणि राजा त्याला बोलून प्रश्न विचारतो, की महाराज मला हे सांगा, की ज्ञान श्रेष्ठ की आचरण श्रेष्ठ. पुजारी तर हुशारच असतं, त्यांनी सर्व चारी वेदांचं ज्ञान असतं, सगळे शास्त्रांचं, पुराणांचं ज्ञान असतं. तो बोलतो, महाराज तुम्हाला हे सांगतो, मी याचं उत्तर सांगतो, पण मला तुला थोडा काहीतरी कालावधी द्या. हा कालावधी संपल्याच्यानंतर नक्कीच मी तुम्हाला याचं उत्तर सांगतात. तो राजा बोलतो, ठीक आहे, तू घे, टेक युअर ओन टाईम, असं बोलतात. आणि मग जातात सर्व. दुसऱ्या दिवशी काय करतात, तो पुजारी आहे ना, राजाच्या कोषाघरातून एक हिरा चोरत असतो. तर त्याला एक शिपाई बघतो आणि तो बघून सांगतो महाराजांना, महाराज त्या पुजाऱ्याने ना, मी आज ना हिरा चोरताना बघितलेला आहे. तर महाराजांचा त्याच्यावर पुष्कळ विश्वास असतो. तो बोलता, अरे कसं तो असं चोरणार, आणि जरी चोरला असेल तरी काय नाही, त्याला गरज असेल, कारण विश्वास असतो, त्याला गरज असेल म्हणून त्यांनी चोरला असेल. बोलतो, ठीक आहे, त्याला माफ करतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा तो शिपाई त्या महाराजाला बघतो, पुजाऱ्यांना बघतो, की एखादा हिरा चोरताना बघता, पुन्हा जाऊन तो पुजारी जाऊन महाराजांना सांगतो, महाराज पुन्हा त्यांनी हिरा चोरताना मी तुम्हाला बघितलं आहे. तर महाराज बोलतो, अरे त्याला पाहिजे होता, त्यांनी माझ्याकडे मागायचं, मी त्याला दिलं असतं ना, मी त्याला असं कधी नाही बोललो काय, परंतु जाऊ दे, ठीक आहे, त्याची गरज असेल. त्यावेळी पण महाराज त्याला माफ करतात. पुन्हा तिसऱ्या वेळी महाराज स्वतः जाऊन बघतात, दिसतात त्यांना तो हिरा चोरताना. तेव्हा महाराजांना पुष्कळ दुःख होतं आणि महाराज विचार करतात, अरे काय, मी याच्यावर किती विश्वास ठेवला, त्याचं किती मी आदरातिथ्य केलं, ह्याला किती सन्मान मी दिला, किती म्हणजे त्याच्यासाठी केलं, आणि हा असं कसं वागू शकतो, ह्याला पैसे पाहिजे होते, काही पाहिजे होते, माझ्याकडे मागायचं ना. तरी पण महाराज त्यावेळी त्याला काही बोलत नाही, कारण त्याच्या प्रेमापोटी, त्याच्यावर सन्मानापोटी त्याला काही बोलत नाही. चौथ्या दिवशी दरबार भरतो.
दरबारात सर्वजण एका राजा पण असतो तिकडे, आणि तो जो पुजारी असतो त्याच्यामध्ये काय प्रवेश होतो दरवेळी महाराज असतात, ते पुजारी आल्याच्या नंतर महाराज उठून त्याला वंदना करायचे किंवा त्याला स्वागत करायचे. तर यावेळी त्याने बघितलं की महाराज उठले नाहीत, महाराज तिथेच बसलेले आहेत. तर तो जवळ जातो महाराजांच्या आणि बोलतो, महाराज तुम्ही यावेळी माझा काही सत्कार केला नाही. तो बोलतो, मी कसं करतो तुझा सत्कार, तर तू तर अशी कृत्य केलेस. तो महाराज बोलतात, हां, तो पुजारी बोलतात, महाराज मी तुम्हाला बोललो होतो तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देणार होतो, ते हेच उत्तर आहे. ते तिन्ही हिरे काढतो, महाराजाच्या हातात देतो आणि महाराज चकित होतात, हे काय, याचा अर्थ काय. बोलतात, महाराज हेच, माझ्याकडे पुष्कळ ज्ञान होतं, माझ्या वडिलोपार्जित ज्ञान होतं, माझ्या पूर्वजांपासून ज्या अनेक पिढ्यांपासून जे ज्ञान आलं ते मी अर्जन केलं होतं, पुष्कळ ज्ञान होतं माझ्याकडे, सर्व पाठांतर आहे माझ्याकडे. परंतु माझं एक आचरण चुकल्यामुळे माझा पूर्ण सन्मान गेला. तुमचं ज्ञान थोडं कमी झालं तरी चालेल, त्यांनी काही फरक पडत नाही, पण आपल्या आचरणात जर काय थोडाफार इकडे तिकडे झाला तर आपला सर्व सन्मान जातो. आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या लोकांमध्ये आपली नाचक्की होते. म्हणून आपण मेन म्हणजे आपल्याला काय आत्मसन्मान ठेवायला पाहिजे, आपलं आचरण व्यवस्थित असलं पाहिजे. ज्ञान चालतं, सर्व ज्ञान पाहिजे असं काही नाही, पण आचरण हे काय पाहिजे, चांगलं पाहिजे. हे आचरण आपल्याला कोणाकडून भेटतं, तर आपल्या अनेक पिढ्यांकडून, आपल्या आईवडिलांकडून, आपल्या सद्गुरूंकडून, आपल्या गुरूंकडून, शिक्षकांकडून, जिथे जिथे आपण कामाला जातो, जिकडे काय धंदा करतो, त्यांच्या ज्येष्ठांकडून आपल्याला हे आचरण आपल्याला काय प्राप्त होते. आणि त्यांच्या संगतीने, त्यांच्या त्यांच्या त्या अवलोकाने आपण समाजात श्रेष्ठ होतो किंवा कनिष्ठ होतो. आता ते आचरण समोरचा आपल्या ज्येष्ठ आहे तो कसा आहे त्यावर देखील अवलंबून आहे. आता संत मार्ग ते सर्व श्रेष्ठ असतात, पण जर दुसऱ्या मार्गाला गेला, समजा अवमार्गाला गेला, एका गुंडाच्या ठिकाणी त्यांनी काम करायला गेलं, तर गुंडाचं असेल चांगलं असेल का महाराज, तर नाही. परंतु ते सांगतो तर आपण करतो. का करतो त्याला, कारण आपल्या काही अडचणी असतात, आपल्याला काय पैशाची अडचण असते, काही आपल्या बळाची अडचण असते, त्यामुळे आपण त्यांची संगती करतो, त्याचं ऐकतो. जरी तो श्रेष्ठ असला, आपल्याकडे ज्येष्ठ असला, आपल्यापेक्षा जास्त ताकदवान असला, आपल्यापेक्षा त्याच्याकडे पैसा जरी जास्त असला, तरी पण आपण ऐकतो. परंतु आपले काय कशासाठी करतो, आपल्या इंद्रिय सुखांसाठी, आपल्या इच्छेसाठी, आपल्या मायेसाठी आपण त्याचं ऐकत असतो. परंतु त्याच्यामधून काय, तो धर्म नसतो, तो काय अधर्म असतो. पण त्याच्यासाठी, त्या गुंडासाठी तो धर्म असतो. महाभारतामध्ये कौरवांकडे ते प्रत्येकाचा एक एक धर्म होता, पण तो धर्म होता का, भगवंताला का तिकडे जन्म घ्यावा लागतो प्रत्येक वेळी. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मे सर्वदा. म्हणजे भगवंताला जन्म कशाला, अधर्म जेव्हा जिथे तिथे तयार होतो, त्यावेळी भगवंताला इथे या जगामध्ये अवतार घ्यावा लागतो. कारण काय माहिती काय, कारण प्रत्येक आपापला धर्म समजतो की हा माझा धर्म आहे, तो माझा धर्म आहे असं. पण खरोखर धर्म काय असतं, तर जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले, वेदांमध्ये सांगितले, पुराणामध्ये सांगितले, त्याप्रमाणे आपण आचरायचं आहे. कारण ते श्रेष्ठ आहे, कारण त्याच्यानुसारच आपला धर्म पुढे विस्तारत गेलेला आहे. सनातन धर्म आहे तो वेदांपासून, पुराणापासून, शास्त्रांपासून प्रत्येकाने नंतर कालायोगामध्ये, आता बघा ना, श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाला की मी सर्वात पहिलं कोणाला सांगितलं ज्ञान, म्हणजे धर्माचं ज्ञान, तर सूर्याला सांगितलं. सूर्यापासून ते मनुला सांगितलं, त्याच्या पुत्रांना सांगितलं, असंच येत गेलं. आणि पुढे ते कालांतराने ते काय क्षीण होत गेलं आणि लोकांमध्ये अधर्म पसरला. म्हणून ते पुन्हा त्याने अर्जुनाला सांगितलं आणि अर्जुनाच्या योगाने ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. अशा प्रकारे हे धर्म काय कशामुळे येतो, श्रेष्ठांमुळे येतो, ज्येष्ठांमुळे येतो. आणि त्या धर्माचं पालन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आता माऊलीने बघा ह्या जे ह्याची ओव्यांची जी रचना केली ती बघा ना, श्रेष्ठापासून कनिष्ठपर्यंत केले. आता बघा 4 चरणाचा अभंग आहे, बरोबर. 4 चरणाच्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये बघा त्यांनी 5 शब्द दिलेले आहेत. येथे वडील जे जे करते. त्याच्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये 4 शब्द आहेत, तया नाम धर्मू ठेवेती. त्याच्यानंतरच्या तिसऱ्या चरणामध्ये 3 शब्द आहेत, तेची येर अनुष्ठती. आणि चौथ्यामध्ये 2 शब्द आहेत, ते कुठले आहेत, सामान्य सकळ. सामान्य सकळा म्हणजे त्यांनी पण अशी रचना करताना बघून घेतले की बघा श्रेष्ठापासून ज्येष्ठापर्यंत असं, म्हणजे किती त्यांची बुद्धी, त्याला आपण काही त्याची वर्णन करू शकत नाही. आपले मती त्याच्यापुढे कुंठित होते की माऊलींचं प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान असतं. आणि ह्याच्यामध्ये पण त्यांनी ज्ञान दाखवलं की बघा श्रेष्ठापासून कनिष्ठ याचं वर्णन करताना त्यांनी त्या अभंगाची रचना, त्या ओवीची रचना देखील वरच्या क्रमापासून ते खालच्या क्रमांकाकडे
पर्यंत केलेला आहे. आणि वडीलधारी याचा अर्थ असा नाही की तो वयानेच पाहिजे मोठा, की तो दुसरा कशा की श्रेष्ठच असावा, तो ज्ञानाने देखील मोठा असू शकतो. तर त्याचे गुण देखील श्रेष्ठ असावे लागतात, त्याचा अनुभव देखील श्रेष्ठ असावा, त्याचे ज्ञान देखील श्रेष्ठ असायला पाहिजे. आता पहा ना, दत्तगुरूंनी 24 गुरु केले. किती केले? 24 गुरु केले, बरोबर ना. आता 24 गुरु केले, पण त्यांचे काय त्यांनी बघितले? गुण घेतले, बघितले अवगुण बघितले, त्याच्यातलं काय पाहिजे ते घेतले, काय पाहिजे नको घेतले. म्हणजे आता सर्वसाधारण टिटवी हिला गुरु मानण्यासारखं आहे, वेश्या हिला गुरु मानण्यासारखं कारण आहे, परंतु नाथ आपला दत्तगुरूंनी त्यांना देखील आपले गुरु मानले. 24 गुरु असे केले. म्हणजे जे काही श्रेष्ठ असेल, एखाद्यातला एक चांगला गुण असेल तो घेणे, त्याला देखील ते गुरु मानतात. भगवंताने म्हणजे यांनी केले, दत्तगुरूने केले. म्हणजे आपल्यासारखे पामर म्हणजे काय, तर जिकडून आपल्याला ज्ञान भेटतं, जो समोरची व्यक्ती किंवा जेव्हा समोरची एखादी वस्तू श्रेष्ठ असेल तर त्याच्यातले गुण आपण घ्यावे. आता हे श्रेष्ठत्व आणि निष्कृष्ट हे प्रत्येक गोष्टीमध्ये असतं. आता येतं म्हणजे काय, आता माऊलीने बोलले येतं ही स्थलदर्शक वाटतं महाराज. तर स्थलदर्शक म्हणजे काय, एक ह्याच ठिकाणी येतं म्हणजे इथे होतं का महाराज, तिथे होतात का, तर नाही. येतं म्हणजे जिथे आपण असू तिथे. आता हा भगवंत चराचरामध्ये आहे, बरोबर. कुठे नाही असं नाही, भगवंत चराचरामध्ये, या पृथ्वीवर आहे, दुसऱ्या पृथ्वीवर आहे, पूर्ण अंतराळात आहे. आता बघा ना, एक अणू घ्या. अणूमध्ये बघ देखील हे कसं असतं, श्रेष्ठत्व कसं असतं. अणूच्या एकाच न्यूक्लियसमध्ये काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनच्या काय ह्याच्याने काय होतं, प्रोटॉनमुळे काय होतात, न्यूट्रॉन त्याच्या बाजूला गोल गोल फिरत असतात. त्याच्या अनुभवाने, त्याच्या संगतीने, त्याच्या आज्ञेने, प्रोटॉनच्या आज्ञेने न्यूट्रॉन असायच्या गोल गोल फिरत असतात, बरोबर. त्याची जर शक्ती, प्रोटॉनची जर शक्ती संपली तर न्यूट्रॉन काय, निष्क्रिय आहे. आता हे छोटं अनुभव झालं. आता हे घ्या, आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते की नाही महाराज, फिरते, बरोबर ना. तर त्याचबरोबर पृथ्वीबरोबर त्याचा चंद्र फिरतो की नाही, म्हणजे श्रेष्ठत्व असं. चंद्राचं श्रेष्ठत्व कोण आहे, तर पृथ्वीचं श्रेष्ठत्व कोण आहे, तर सूर्य आहे. म्हणजे हे क्रम छोट्या अणूपासून ते मोठी विश्वापर्यंत आहे. असे ब्रह्मांडामध्ये देखील सर्व अनेक ग्रह गोल गोल फिरत असतात त्याच्या न्यूक्लियसच्या अनुषंगाने. म्हणजे हे श्रेष्ठत्व चराचरामध्ये आहे, असं की नाही का फक्त मनुष्य जातीमध्येच आहे. प्रत्येक जीवजंतू, स्थायी अस्थायी, कुठल्याही सर्व ठिकाणी काय, हे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व हा शब्द आहे. परंतु काय माहिती काय, आता बघा, येतं वडील जे करते. आता वडील जे म्हणजे काय, जे श्रेष्ठ जन आहेत. आता श्रेष्ठ जन म्हणजे कोण, आता सध्या सर्वसाधारण आपण आपल्या त्या आध्यात्मिक याच्याकडे बोलूया. आता बघा, आपल्या रघुनाथ फाउंडेशनच्या मेन संस्थापक आहेत आपल्या ज्योतिताई वारुणकर, बरोबर आहे. त्या ज्या काय सांगतात सूचना, ज्या काय आणखी काय सांगतात, त्याप्रमाणे बरोबर आपण काय करतो, हे इथे कार्य करत असतो. त्या श्रेष्ठ आहेत, कारण त्यांना ज्ञान जास्त आहे, त्यांचा अनुभव जास्त आहे, आणि त्यांच्याप्रमाणे म्हणजे ते सांगतात त्याला आपण काय म्हणतो, धर्म मानतो. कारण त्यांचं सांगणं हे कशासाठी असतं, अध्यात्मासाठी असतं, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या ज्ञानासाठी असतं, म्हणून ते श्रेष्ठ आहेत, बरोबर. तसेच आपले आई वडील घ्या, आपले गुरु घ्या, हे नेहमी कोणाचे काय सांगतात, आपल्या हिताचे सांगतात, बरोबर ना. आपल्या हिताचे सांगतात, आणि त्यांच्या सांगण्यामुळेच आपले हित होतं. गुरुनी सांगितलं बाबा, आता वेदांमध्ये सांगितले, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, तत्वमसी म्हणजे गुरुंनी महावाक्य सांगितलं, तत्वमसी. ते तत्वमसी महावाक्याचं आपण आचरण केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, बरोबर ना. म्हणजे गुरु सांगतात ते कशासाठी सांगतात शिष्याला, की त्याला मोक्षप्राप्ती. गुरु आपल्याला मोक्षप्राप्ती नेण्याचा मार्ग सांगतो, मोक्षप्राप्ती करून देत नाही. परंतु त्यांच्या वाक्यांचा, त्यांच्या शब्दांचा आपण अनुकरण केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण नाही. अनुकरण कोण करतं, अनुकरण आपण मनुष्य जात करू शकत नाही, कारण त्यांचे कार्य एवढे असतात, भगवंताचे कार्य एवढे असतात मोठे, की त्यांच्या जवळपास आपण देखील जाऊ शकतो. श्रीकृष्णाने एका बोटावर सुद्धा हे पकडला, गोवर्धन पर्वत. आपल्याला शक्य तरी आहे का, 100 किलोचं वजन उचलताना आपल्याला शक्य नाही. अनेक लीला भगवंताने केला, परंतु त्यांचं काय करायला पाहिजे, अनुसरण. म्हणजे त्यांनी जो सांगितलेला मार्ग, त्याच्यावर आपण चालायचं असतं, अनुकरण करायचं करत गेला. तर हा गेला होता पौंड्रिक करायला गेला होता की नाही, भगवंताचं अनुकरण. काय झालं, त्याचा मृत्यू झाला की नाही. म्हणून भगवंताचं किंवा श्रेष्ठांचं अनुकरण आपण करू नये, तर श्रेष्ठांनी जो मार्ग दाखवलेला आपल्याला, त्याचं आपलं अनुसरण केलं पाहिजे, आणि त्या मार्गाने आपण चाललो तरच आपली
प्रत्येक गोष्टी व्यावहारिक जगात असू दे, व्यावसायिक जगात असू दे की आध्यात्मिक जगामध्ये असू दे, आपली तिकडे प्रगतीच होते. आणि प्रगती होण्यासाठी नेहमी आपल्याला ज्येष्ठाची आज्ञा माळा पा पाळावीच लागते. आता गुरु असतात, गुरु काय करतात की आपले हित बघत असतात आणि हिताच्या दृष्टीने ते सर्वांना उपाय सांगत असतात, उपदेश करीत असतात. की एवढंच काय, ते आपल्या तुकाराम महाराज बोलतात ना, ते पायाला लागून तुमच्या भक्तांच्या ते पायाला पाडतात की बाबा तू काहीतरी चांगलं, तुझं चित्त चांगलं शेव आणि भगवंताच्या मार्गाला लाग, असे संत देखील सांगतात. आपण जरी नामस्मरण नाही केलं तरी त्यांना काळजी असते, बाबा ह्याचा आता ह्याला मोक्ष कसा भेटणार, ह्याचे उद्धार कसं होणार, हा परमार्थात कसं जाणार. एकदा असंच नाथ महाराज आहे ना, नाथ महाराज कीर्तनकार होते, प्रवचनकार होते. त्यांच्या पैठणमध्ये त्यांचं म्हणजे पुष्कळ पैठण, पूर्ण पैठण त्यांच्या कीर्तनाला किंवा प्रवचनाला यायचे. असंच एक दिवस कीर्तन चाललं असत, त्यांच्या लक्षात येतं की पुष्कळ जण यांच्या कीर्तनाला पूर्ण पैठण झाडून येतं, पण त्याच्या शेजारी एक वाणी असतो. तो वाणी त्यांच्या कधी प्रवचनाला येत नाही. तो बोलतो, का रे बाबा, एवढं सर्व पैठण येतो, हाच का नाही, ह्याचा उद्धार झाला पाहिजे, मला बघितला पाहिजे. का संतांना नेहमी आपली काळजी असते, प्रत्येकाची काळजी असते संतांना. म्हणून ते नाथ महाराज स्वतः जाऊन त्या सकाळी जाऊन त्या ह्याला भेटतात वाण्याला आणि बोलतो, का रे बाबा, सर्व पैठण येतं माझ्या प्रवचनाला, कीर्तनाला, तूच काय येत नाही. बोलतो, नाही हो महाराज, मला पुष्कळ काम असतं. बोलतो, एवढं काय काम असतो. नाही, सकाळपासून संध्याकाळपासून गिराईका असतात. तो बोलतो, हो ठीक आहे, पण जेव्हा माझं प्रवचन चालू असतं तेव्हा सर्व पैठण माझ्या इकडे येतं, मग तुझ्याकडे गिराईक त्यावेळी कोण येणार. तो बोलतो, नाही नाथ महाराज ना, त्यावेळी मी माझं जेवण करून घेतो. म्हणजे कोणाला काही कारण सांगायचं असेल ना, ज्याला अध्यात्मक परमार्थ करायचं नसेल ना, तो काहीच कारण सांगतो, नाही मी इकडे गेलो, नाही तिकडे गेलो, मला वेळ नाही, माझ्या घरी कार्य आहे, माझ्या घरी लग्न आहे, माझ्या घरी पूजा आहे, असं वेगवेगळे कारणं लोक सांगत असतात, जेणेकरून ते टाळावं, परमार्थ करताना टाळतात. परंतु तरी तर नाथ महाराज हट्टी होते. ते बोलले, नाही, ह्याचा पण उद्धार झाला पाहिजे. त्या अनुषंगाने ते काय बोलतात माहिती काय, ठीक आहे, तू एक काम कर, तू ना, तुझ्याकडे वेळ कधी खाली आहे. तो वाणी बोलतो, नाही महाराज, हो माझ्याकडे जराही वेळ खाली नाही, मी एकदम बिझी आहे. सकाळी उठल्यावर आंघोळी वगैरे करायचे, सर्व सामान वगैरे घेऊन जायचं दुकानात, त्यानंतर दुकानात गेल्याच्यानंतर तिथे बसायचं, मग ते गिऱ्हाईक बघायचं आणि त्यानंतर संध्याकाळी यायचं. संध्याकाळी आल्याच्या मी थकलेलो असतो पुष्कळ, त्यानंतर जेवतो, नंतर झोपतो, मग पुन्हा सकाळी उठतो, पुन्हा सकाळी आंघोळी करतो. नाथ महाराज बोलले, एक काम कर, तू ना मला फक्त तुझा थोडासा वेळ दे. थोडासा वेळ दे म्हणजे काय, तर मला फक्त ना तू अंघोळी करताना ना, जे पहिल्या अंघोळी करताना तू पाणी घेतोस अंगावर, तेव्हापासून ते अंग पुसेपर्यंतचा वेळ फक्त मला दे. तो बोलतो, पण महाराज मी तुमच्या घरी कसं आहे ना. तो बोला, तुला माझ्या घरी यायची काहीच गरज नाही, मी तुझ्या घरी येऊन तुला सांगतो काय करायचं ते. तर बोला, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी महाराज सकाळी सकाळी त्याच्या घरी हजर. बोलतात, एक काम कर, तू अंघोळी केलंस ना, एक मंत्र फक्त बोलायचा. ते हरिपाठाचं सांगतात, हरिपाठ हे सांगतात, हरीची दासा हरिदाई देशा भावे जैसा तैसा हरी एका. एक बोलतात, एवढंच फक्त बोलायचं. तो बोलतो, ठीक आहे महाराज, तो आंघोळी करताना तेच पुटपुटत, पण हे सतत पुटपुटत जोपर्यंत अंग पुसत नाही तोपर्यंत. तो बोलतो, हरीची दासा हरिदाई भावे जैसा तैसा हरी एक, हरीची दासा हरिदाई देशा हरी भावे जैसा तैसा हरी करायचं. त्यानंतर बोलतो, हा ते झालं, पुन्हा त्याची आंघोळी झाले, बाहेर जातो. ठीक आहे, ठीक आहे, चांगलं आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा नाथ महाराज सकाळी सकाळी येतात. बोलतात, हां आता तुला एक दुसरं बोलायचं आहे, तू त्याच्या दुसरा पुढचा कडवं बोलायचं. हरीची दासा पहिलं पण बोलायचं का, हरीची दासा हरिदायशा भावे जैसा तैसा हरी एका, हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे. तो पण पुन्हा सुरुवात करतो, हरीची दासा हरिदायशा भावे जैसा तैसा हरी एका, हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे. असं तिसऱ्या दिवशी पुन्हा येतात. तिसऱ्या दिवशी पुन्हा नाथ महाराज सांगतात की आता तिसरं कडवं बोलायचं. असं करत करत ना, नाथ त्याच्याकडून ना पूर्ण नाथ महाराजांचा हरिपाठ पाठ करून घेतात. म्हणजे बघा, एवढं तो म्हणजे, आणि तो त्याला एवढी त्याची सवय लागते की तो आंघोळीला बसला की त्याच्या मुखातून तो काय हरिपाठ सुरू होतो. असे अनेक वर्ष जातात आणि तो मनुष्य तो म्हातारा झाल्याच्या नंतर तो वृद्ध होतो आणि त्या आजाराने तो किंवा क्षीण होऊन तो त्याचा मृत्यू पावतो. मृत्यू पावल्यानंतर आपल्याकडे माहिती आहे ना, नेऊन चौकामध्ये आंघोळी घालतात. तेव्हा आंघोळी घालताना जेव्हा पाणी त्याच्या अंगावर पडतं, तर मृत्यू झालेला माणूस ते शव हरिपाठ बोलू लागतं. हरीची दासा हरिदाई दिशा भावे जैसा. म्हणजे बघा, जो खरोखर पारमार्थिक मार्गाला जायचा असेल, मग त्याच्यावर श्रेष्ठांचं हे झालेलं आहे, आपला अनुभव आलेला आहे. श्रेष्ठांनी ज्यांना मार्ग दाखवला आहे, श्रेष्ठांनी ज्यांना ज्ञान दिलं आहे, तो माणूस नेहमी मोक्षाला जाऊ शकतो, त्याच्याकडून परमार्थ घडतोच. त्यासाठी श्रेष्ठांचं आपण किंवा ज्येष्ठांचं किंवा जे ज्ञानी लोक आहेत त्यांचं नेहमी आपण आदर केला पाहिजे आणि त्यांचं नेहमी आपण काय केलं पाहिजे,
त्यांचं ज्ञानाचं आपण अनुसरण केलं पाहिजे. ते आपल्याला सांगतात त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि असं आपण जर केलो तरच आपल्याला अध्यात्मामध्ये, आपल्या भौतिक जगामध्ये आपली प्रगती होऊ शकते. मनुष्याचे बालपण त्याच्या आईवडिलांच्या किंवा आजूबाजूच्या लोकांमध्ये गेलेलं असतं, म्हणून त्यांच्यावर संस्कार कुठले झालेले असतात महाराज, तर त्यांच्या आईवडिलांचे झाले असतात, आजोबांच्या लोकांचे झाले असतात, बहीण भावंडांचे झाले असतात. आता तो कुठल्या संस्कारात वाढलेला आहे, कुठल्या वातावरणात वाढलेलं आहे त्यावर अवलंबून आहे. आता एखादा जर त्याचा जन्मच गुंडांच्याच घरी झाला असेल तर त्याच्यावर संस्कार महाराज कसे होतील, त्याप्रमाणेच होणार की नाही. जर संस्कारी लोकांच्या घरी झालेलं आहे तर त्याच्यावर संस्कार चांगले होतील. जर संतांच्या घरी झाले आहे संतांच्या घरी संतांसारखे संस्कार होतील. हे अवलंबून कशावर आहे संस्कार, तर त्याला आपल्या कुटुंबावर अवलंबून आहे. आता बघा तुकाराम महाराजांचे 10वे वंशज विश्वंभर बुवा, त्यांच्याकडून ती प्रथा आली त्यांच्याकडे, त्यांचे 10वे वंशज म्हणून त्यांच्यापर्यंत ती प्रथा आली. म्हणून ते ज्ञान पुढे पुढे बोलतात ना, कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे ज्यांच्या जे सात्विक असतात त्यांच्या कुळी देखील पुत्र किंवा कन्या काय येतात सात्विक येतात. आणि असे कुळी जे सात्विक लोक असतात असेच सात्विक लोक भगवंताला जास्त प्रिय असतात. भगवंत ह्याच्यामध्ये दिले गीतेच्या 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये भगवंत बोलतात, मय्या वेश्य मनोया मनोयमान नित्य युक्त उपासते तदैव तेषा मुक्त वियोक्ता. मय्या वेश्य मनोया नित्य युक्त उपासते सदैव असं काहीतरी आहे, मी थोडी विसरलो, पूर्ण मला आठवत नाही. पण त्याच्यामध्ये सांगतात की जो माझा भक्त सतत माझं चिंतन करतो, मला आवेशाने नित्य नेमाने माझी उपासना करतो, असे भक्तच मला भक्त प्रिय असतात. आणि अशा भक्तांचा भक्त मला पुष्कळ आवडता असं तो अर्जुनाला भगवंत सांगतो. म्हणून जर आपला भाव जर सात्विक असेल, आपलं जर कुटुंब सात्विक असेल, आपलं जे पूर्वज सात्विक असेल, तर आपोआपच आपण सुद्धा सात्विक होतो. आणि सात्विकता हीच प्रत्येक पुरुषाचे काय आहे अंग आहे. कारण काय माहिती आहे, आपल्याला ईश्वर आपलं मनुष्य देह कशाला दिलेलं आहे भगवंताने, तर ईश्वर भक्ती करण्यासाठी दिले आहे. इतर गोष्टी करण्यासाठी अनेक जन्म आहेत. 84 लक्ष योनीमधलं एक योनी, जे 4 लक्ष योनी मनुष्याचे, त्यातली श्रेष्ठ योनी एकच आहे जी मध्ये मोक्ष प्राप्त होतं, बरोबर आहे. तर ह्या मोक्ष प्राप्त करण्याच्या योनीमध्ये आपण इकडे तिकडे काय नको ते आहार काय करायचा, आहार निद्रा भय मैथून हे सर्व प्राण्यांमध्ये आहे. पण मनुष्यामध्ये जास्त काय आहे, तर मनुष्यामध्ये ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या जोरावर तो मोक्ष प्राप्त करू देतो. इतर योनीमध्ये ज्ञान नाही, ते फक्त जगतात कशासाठी, हां तुम्हाला जे खायचं काय पियाचं आहे तर पुढच्या जन्मामध्ये जाऊन हे करा ना, कुठे वाघाचा जन्म घ्या, मांजरीचा जन्म घ्या, नको ते खा, हड्डी नड्डी काय खायचं खाऊ शकता. पण मनुष्य जन्म दिले ते कशासाठी दिले, सात्विकतेसाठी दिले. झोपायचं आहे, निद्रा घ्यायची आहे, पुढच्या जन्मामध्ये अजगर व्हा, थोडं खाल्लं की तिथल्या पडून राहिलं, झालं की नाही अजगर राहा. आहार निद्रा भय म्हणजे आपल्या प्राण्यांमध्ये जो ससा आहे, आपण बघतो ससाच्या गोष्टी वगैरे ऐकला, किती भित्रा प्राणी भय आहे, ते त्या योनीमध्ये जा, किती बियाचं ती बिया. त्यानंतर आहार निद्रा भय मैथून, अच्छा अनेक योनींमध्ये नुसतं मैथुनालाच जास्त प्रिय आहे, त्या योनीमध्ये जा. आपण जर मनुष्य जन्म दिला आहे तर महाराज, तर मनुष्य जन्मामध्ये आपण काय करायला पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. कारण मनुष्य जन्माशिवाय मोक्ष प्राप्त होणे कुठल्याच योनीमध्ये शक्य नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. आता बघा ना, स्वर्गीचे अमर म्हणजे ह्या इथे पृथ्वी तलावर जे अनेक पुण्य करतात, अनेक पुण्य करून काय करतात, त्यांना पुण्यत्व तिथे जास्त झालं की ते कुठे जातात, स्वर्गलोकात जातात. आणि स्वर्गलोकात त्यांचं सादर सत्कार कशाने होतो, अमृताने होतो. इंद्राची जे सुख असतात ते त्यांना भोगायला भेटतात. आणि ते तिकडे त्यांना सुरुवातीला चांगलं वाटतं, छान वाटतं, आनंद मिळतात. पण नंतर हळूहळू त्यांचं काय पुण्य काय क्षीण होतो. त्यांच्यानंतर लक्षात येतो, अरे बापरे, त्या मनुष्य जन्मामध्ये असताना आम्ही जेव्हा आम्ही भगवंताचं नामस्मरण नाही केलं, भगवंताची भक्ती नाही केली आणि फक्त आपलं पुण्य करत बसलो, त्यामुळे स्वर्गसुख तर प्राप्त झालं, पण आता आपलं क्षीण झालं. आता पुण्य क्षीण झालं तर आपल्याला पुन्हा मृत्यूलोकात जावं लागणार. पुनरपी जननम पुनरपी मननम पुनरपी जननी जठरी शयनम. त्या नको त्या नरकवासात आपल्याला पुन्हा भोगायला लागणार. तेव्हा खरोखर त्या जन्मात आपण असताना जे भक्ती केली असती तर आज आपण या नरकलोकाला आपल्याला पुढे प्राप्त नसतं झालं. आता स्वर्गप्राप्ती झाली, आपण ऐश आराम केले, पण पुढे नाही. म्हणून त्यासाठी काय करायचं, आपल्याला स्वर्ग नको
तुकाराम महाराज स्वर्ग नको आम्हाला, आम्हाला पाहिजे काय माहिती आहे, भगवंताचं चरण पाहिजे. तुझं चरण देखील या, ते चरणाचे भगवंताचे चरण देखायला पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे, भगवंताचं नामस्मरण करेल. आणि भगवंताचं नामस्मरण कसं घडेल, तर आपले श्रेष्ठ वरिष्ठ जे काही सद्गुरू आहेत त्यांची आपल्यावर कृपा झाली तर. पण त्यासाठी आपलं चित्त देखील शुद्ध असलं पाहिजे, आपलं मन देखील शुद्ध असलं पाहिजे, आपलं आचरण देखील शुद्ध असलं पाहिजे. कारण आचरण आणि ज्ञान असेल तरच आपल्याला ते मुमुक्षत्व येऊ शकतं. आणि फक्त ज्ञान असून उपयोग नाही, ज्ञान तिकडे तिकडे चालू शकतं, पण आचरण पण चांगलं पाहिजे. आपली भक्ती पाहिजे, देवाच्या प्रती प्रेम पाहिजे, देवाच्या प्रती आसक्ती पाहिजे. आपली आसक्ती कशामध्ये असते, तर आपली आसक्ती इंद्रिय सुखांमध्ये असते, इंद्रिय विषयांमध्ये असते. हे माझं, ते माझं, ते माझं. आता बघा ना, मनुष्य म्हातारा होईपर्यंत आसक्त असतो, आणि तो म्हातारा झाला तरी पण तो काय, त्याच्यातील इतर इंद्रिय गोष्टींमधील, इंद्रिय विषयांमधील त्याची आसक्ती सुटत नाही. तो नक्कीच बोलतो हे माझं, ते माझं. पण त्याच्याबरोबर काय जातं का, तर नाही जात. सर्व जे असतं ते इथेच राहून जातो. एक असंच गावामध्ये एक म्हातारा होता, बरोबर आहे. तर म्हातारा होता, एकदम म्हातारा होतो, मरणस्तन्न झालेला असतो. सर्व बाजूला लोक त्याची नातेवाईकवर जमलेले असतात. आणि तो शेवटचे शब्द बोलत होता, वासुके वासुके. अरे लोकांना वाटतो, अरे बापरे, हा काहीतरी वासुदेव केशव बोला. कारण आपल्या भगवद्गीतेमध्ये अंत्यकाली जे म्हणजे जे अंत्यकाली जे तोंडातून आपले जे शब्द येतात तीच आपल्याला गती प्राप्त होते ना. तर असं काहीतरी याला वासुदेव केशव असं ते बोलायचं आहे. चला सुवर्ण भस्म आणा. मग लोक इकडे तिकडे धावपळ करतात, सुवर्ण भस्म आणतात आणि त्याच्यात जिभेला लावतात. तो काय बोलतो म्हातारा, वासरू केसरूनी खाते, वासर केसरूनी खाते. म्हणजे बघा त्याची आसक्ती कुठल्या गोष्टीमध्ये आहे, तर त्या केसरुणीमध्ये इंद्रिय विषयांमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये, मायेमध्ये. आणि अशी आसक्ती नसली पाहिजे. आसक्ती असावी, पण ती कशामध्ये असावी, तर ती असावी कशामध्ये, तर भगवंताच्या चरणामध्ये असावी, भगवंताच्या मध्ये असावी. आणि ही अशी जर आसक्ती असेल तरच आपल्याला काय होतं, ती सद्गती प्राप्त होते. आणि अशीच तर अशीच आसक्ती आपण आपल्या भगवंताच्या चरणी ठेवायला पाहिजे. आता तसं म्हटलं ना, दोन परंपरा सर्वसाधारण सांगितले. एक आहे मलवंशीय परंपरा आणि एक आहे ज्ञानवंशीय परंपरा. आता मलवंशीय परंपरा कुठून येते आपल्याला, तर मलवंशीय परंपरा ही आपल्या आईवडिलांकडून, आपल्या पूर्वजांकडून, आपले जे पितर जो जुने जाणते आजोबा पंजोबा यांच्याकडून आपली ती मलवंश परंपरा आहे. आणि ज्ञानवंश परंपरा कोणाकडे होते, सद्गुरूंकडे होते, सद्गुरूंकडे होते. म्हणजे भगवंतापासून जी सुरुवात झालेली भक्त आणि गुरुभक्त ही परंपरा आहे. त्या परंपरेने आपल्याला ज्ञानवंश परंपरा ती आपली चाललेली आहे. आणि ही पण दोन्ही परंपरेचा आपण पायिक आहोत. पण कुठे आपलं माप झुकतं द्यायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. आपल्याला नरक पाहिजे की आपल्याला भगवंताचे चरण पाहिजे. स्वर्ग नको, आपल्याला स्वर्ग नको. जे विषयी लोक असतात त्यांना स्वर्ग पाहिजे, ते अनेक दान धर्म करतात आणि स्वर्ग लोकात प्राप्त पाहतो. पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला मोक्ष पाहिजे. त्यासाठी आपल्याला हा जन्म भेटलेला आहे. तुकाराम महाराज देखील बोलतात की मला पुन्हा जन्म दे. कोणाला हे मनुष्य जन्म नको म्हणजे नरक जन्म नको असतो. पण काय माहिती तुकाराम महाराज काय बोलतात, मला ह्याची दान दे का, तुझा विसर न मला जन्म दे. पण काय, जर मला पुन्हा जन्म द्यायची, पण तुझं काय विसर नाही झाला पाहिजे. गुण गायीनं आवडी हिचं माझी सर्व. तुझं गायीनं आवडीने तुझं गुण गायला पाहिजे, असं मला जन्म दे. तर ह्या अटी तुकाराम माझ्या भगवंताला घालतात. आणि असं तर तू ह्या माझ्या अटी मान्य केलीस तरच मला पुनरपी जन्म दे, कुठल्या मला योनीमध्ये टाक. पण मला हे तुझं गुण गायीन आवडे ह्याची माझं थोडी, म्हणजे तुझं गायीन गुण गाता आल्या पाहिजे, तुझी भक्ती करता आली पाहिजे. हे सर्व जर मला करायला भेटलं तरच मला पुढच्या जन्मात घाल, असं तुकाराम महाराज देखील बोलतात. परंतु एक अटी घालून बोलतात. परंतु कुठल्याही संतांनी असं नाही म्हटलं की आम्हाला कुठलं पुन्हा जन्म घ्या. प्रत्येक संत कशासाठी प्रयत्न करतो, मोक्षासाठी. तर एकदा ती गती भेटली की पुन्हा काही जन्म नाही. भगवंताच्या चरणाशीच तो विलीन होतो, भगवंताच्या अंतःकरणात एकरूप होतो. भगवंत आणि तो एक होतो, एकरूप होतो, द्वैत नाही अद्वैत होतो. त्यासाठी भगवंताची सतत भक्ती केली पाहिजे. आणि ते करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपण आपल्या जे पारमार्थिक आहेत, आपले आध्यात्मिक गुरु आहेत, आपले जे कोण आपले हित सांगणारे हित ते करावेत. देवाचे चिंतन करून यामाने एकविध. जसे हित आपण आपल्या
पद्धतीने करावे, देवाचे चिंतन करून करावे. ते आपले गुरुवर्य आपल्याला सांगत असतात की तुमचं चित्त शुद्ध करा, अंतःकरण शुद्ध करा आणि ते शुद्ध अंतःकरण करून भगवंताची भक्ती करा आणि त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. आणि असे मार्ग आपण गेलं तर आपण आपल्या आयुष्यात पारमार्थिक तसेच आध्यात्मिक तसेच आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये देखील आपण काय होऊ शकतो, सक्सेस होऊ शकतो. आपल्या त्याच्यात प्रगती होऊ शकते. आपल्याबरोबर आपली जी पुढची पिढी आहे त्यांना देखील आपण सुसंस्कृत करू शकतो. त्यांचं देखील आपण भवितव्य घडवू शकतो. परंतु त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर आपण ह्या लोकांचे जे श्रेष्ठ लोकांचे ज्येष्ठ लोकांचे जे आचरण करायला पाहिजे. तर येतं वडील जे जे करते तेच त्याची येतं वडील जे जे करते ते येतं वडील जे जे करते त्याची नाम धर्म ठेविते त्याची आचरती. आणि मग त्यांचं जे आचरण असतं हे भगवान म्हणजे श्रेष्ठांचं ते आचरण कोण करतात, तर ते आचरण सर्वसामान्य करतात. त्याची येर अनुसरती म्हणजे इतर सर्व लोक. आता एखादा बघा तुम्ही महाराज हे सांगा, एखादा पॉलिटिशियन आहे किंवा एखादा नेता मंडळी आहे, त्याचं आचरणावर आपण डिपेंड असतो ना. त्याचं आचरण चांगलं असेल तर त्याचे बाकी सर्व कार्यकर्ते चांगले असतील. त्याचं आचरणच जर वाईट असेल, त्याचे कार्यकर्ते चांगले असणार काय. त्यांच्याकडे आपण जर गेलो काही मदत मागायला, तर ते त्याचं आचरण चांगलं, नेत्याचं मेन आचरण चांगलं असेल तर ते आपल्याला मदत करतील. पण त्याचं आचरणच गुंड प्रवृत्तीचं असेल, त्याचं आचरणच अधर्मी असेल, तर ते आपल्याला काय करणार, आपल्याला तिथे उभे पण करून देणार नाही. चल चालता हो तुझ्या कारण आम्ही काही ते धर्मशाळा फोडले का, असं सरळ सरळ बोलतात. म्हणून आचरण श्रेष्ठ त्यांच्याकडूनच आपण पुढे शिकतो ना. म्हणून ज्येष्ठ जे असतील त्यांच्याकडून आपण शिकतो. म्हणून त्यांचं ज्येष्ठांचं आचरण देखील कसं असलं पाहिजे, श्रेष्ठ असलं पाहिजे. आणि ते लोकांनी ते आचरण आपल्या इतर लोकांनी काय माहिती गेले पाहिजे, असं हे असं गेले पाहिजे. तर पुढच्या चरणामध्ये देखील पुढे ज्ञानेश्वर महाराज असे बोलतात की हे असे असे स्वभावे म्हणून कार्य न संडावे, विशेष आचरावे लागे संती. म्हणून हे असे कारण काय, ज्येष्ठांकडून कनिष्ठ शिकत असतात, ज्येष्ठांकडूनचे आचरण कनिष्ठ करत असतात. ज्येष्ठांची किंवा सद्गुरू जे ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोक ज्ञान घेत असतात. म्हणून जे ज्ञानी आहेत, जे ज्येष्ठ आहेत, जे श्रेष्ठ आहेत, त्यांनी त्यांचं आचरण कसं ठेवलं पाहिजे की चांगलं ठेवलं पाहिजे. एवढं चांगलं ठेवलं पाहिजे की त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये काळजी बाळगली पाहिजे. त्यांनी एक छोटासा डाग कपड्यावर, सदऱ्यावर छोटासा डाग आहे ना, तो पूर्ण सदऱ्याची काय करतो, शोभा घालवतो. तसं एक छोटासा डाग, आता आपण अगदी बातम्यांमध्ये ऐकतो की ह्या महाराजाने असं केलं, त्या महाराजाने ऐकत, त्यांनी पूर्ण कारकीर्द त्याची चांगली असते. पण एखादी कुठली तरी गोष्ट तो चुकीची करतो आणि त्याला पूर्ण त्याचा डाग लागतो. म्हणून हे करताना आपलं कार्य करताना चांगलं आहे, आध्यात्मिक कार्य चांगलं आहे ते करावं, पण त्याबरोबर आपलं आचरण शुद्ध ठेवा. आपल्या व्यक्तित्वाला, आपल्या याला काही डाग लागेल असं कोणी करू नये, कारण तीच परंपरा पुढे चालू होते. आता तेच जशी सांगितलं की आपल्या ते ज्ञानामध्ये खंड का पडलं, कारण मध्ये मध्ये अनेक काळ गेला. अनेक काळामध्ये जसं म्हटलं की आपण सुरुवातीलाच बघा ना, आपल्या भारताच्या स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिले 5 शिक्षण मंत्री कोण होते, तर वेगळ्या पंथाचे होते. मग आपल्याला शिक्षण ते काय भेटणार, आपल्या धर्माचं शिक्षण आपल्याला भेटणार का, नाही भेटणार. म्हणून त्या 5 म्हणजे जवळजवळ 25 वर्ष आपल्याला शिक्षण नको त्यांना श्रेष्ठ आपल्याला दाखवलं गेलं आणि नको त्यांना श्रेष्ठ आपण मानत गेलो. आणि आपण आपल्याच जे श्रेष्ठ होते, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अनेक महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण यांचं आपल्याला विस्मरण झालं. आणि हा मोठा, जहांगीर मोठा, अकबर मोठा आणि शाहिस्तेखान मोठा आणि कोण मोठा, ह्यांचं कारण शिक्षणच आपल्याला भेटलं नाही. आपले अनेक ग्रंथ खिलजीने जाळून टाकले, लाखो ग्रंथ जाळून टाकले ना, तुम्हाला महाराज माहिती झालं. मग आपलं ज्ञान सर्व अशामुळे गेलं. म्हणून तरी पण आता जे काही सुज्ञ लोक असतील त्यांनी आपण ते प्रयत्न केला पाहिजे की आपलं ज्ञान कशामध्ये आहे, आपल्याला आपल्या श्रेष्ठांनी नक्की आपल्या वेदांमध्ये काय जे खरोखर जे काही लोकांनी ते जपून ठेवलं, वंशपरंपरेने जपून ठेवलं, त्यामुळे आज आपल्याला ते ज्ञान भेटत आहे आणि त्याचं आपण अध्ययन करू शकतो. हे आपलं भाग्य. आपले शिवाजी महाराजांच्यापासून मुळे आज आपलं हिंदू धर्म टिकून आहे. अनेक असे संत आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला ही परंपरा मिळाली, वारकरी परंपरा मिळाली, वारकरी परंपरेचं ज्ञान मिळालेले अनेक संत आहेत. त्यांच्यामुळे आपण आज शिकतोय. तुमच्यासमोर बसून मी प्रवचन, माझं जे काही तोडके मोडके शब्द आहेत तुमच्या पुढे बसून मी सांगतो. हे कशामुळे, या संतांमुळे, ह्या राजांमुळे, ह्या श्रेष्ठ राजा म्हणजे धर्मदायी राजांमुळे आपण काय करतोय, आज इथे बसलोय. नाहीतर आज आपली पण सुनता झाली असती.
आणि आपण काही करू शकलो नसतो, पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि पेशव्यांमुळे आज आपला हा हिंदू धर्म टिकून आहे. आणि त्यामुळे त्यांचं खरोखर देवापेक्षा ते श्रेष्ठ आहे, कारण देवांना त्यांनी वाचवलंय महाराजांनी. आजकाल जे देव पुष्कळशी मंदिरे दिसत आहेत, कोणामुळे आहेत? ते आपल्या राजांमुळे आहेत, आणि राजांचं ते श्रेष्ठ आहेत. आणि त्यांनी काय सांगितलं, त्यांनी परस्त्रीला आपली मातेसमान सांगितलंय. तुम्हाला अनुभव ते माहितीच, तुम्हाला ते सर्व माहिती असेल, दृष्टांत वगैरे. महाराजांनी दुसरी कोणीतरी एका यांनी दुसरी परस्त्री आणि बोलले की महाराज हे आम्ही जिंकून आणलेले. ते बोलले ते आम्ही सुंदर स्त्री असते. महाराज बोलतात आम्ही पण असे सुंदर असतो जर आमची माता हिच्यासारखी असते. म्हणजे बघा म्हणजे काय त्यांचे हे. आणि आपण आज काय करतोय, आपली पिढी काय करते, नवीन पिढी काय करते, नको त्या गोष्टीमध्ये गुंतून आहेत, नको त्या गोष्टींचे रील काढत बसलेत, नको ते गाणी बघतायत, नको ते पिक्चर बघतायत, नको त्या मार्गाकडे जात आहेत, नको त्या गोष्टीकडे, इंद्रिय सुखांमध्ये नुसतं लिप्त झालेले आहेत. आणि त्याच्यातून ते बाहेर पडण्याचा मार्गच कळत आहे. ते जास्तीत जास्त आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. अध्यात्म आपण शिकवायला गेलो तर तुम्हाला काय माहिती, आजकाल नवीनची पिढी आहे, आपण काय बोलणार, आपण वडीलधारी. आपण प्रयत्न पण करायला पाहिजे महाराज. प्रयत्न केलं तरच पुढची पिढी सुखी होईल, त्यांना ज्ञान मिळेल आणि आपली परंपरा टिकून जाईल, आपला हिंदू धर्म टिकून जाईल, सनातन धर्म टिकून जाईल. आणि यासाठीच काय करायला पाहिजे, वडिलांचे जे वडील आहेत, येथे वडील जे करते ते नाम धर्म ठेवेल. त्या वडिलांनी म्हणजे श्रेष्ठांनी, ज्येष्ठांनी, सद्गुरूंनी, ज्ञानी लोकांनी जे आपल्याला सांगितलंय त्यालाच आपण धर्म म्हणून जामा. धर्म म्हणजे काय, नुसतं धर्म धारणश्च धर्म, जे आपण धारण करतो ते धर्म, बरोबर ना. कुत्र्याचा धर्म काय, तर भुंकणे. श्वानाचा धर्म करी वसवस. काय श्वानाचा धर्म काय, वसवस करणे म्हणजे भुंकणे आहे, बरोबर ना. वेश्येचा धर्म हरावे ते धन, बरोबर आहे. संतांचा धर्म अंतर्यामी शांती. असं म्हणजे प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे, परंतु चांगलं असेल तेच आपण घ्यावं. कारण काय म्हणजे धर्म आणि धर्माची व्याख्या या त्या काळानुसार बदलत असतात. पण आपल्याला शास्त्राने जे धर्म सांगितले त्याचं अनुकरण करावं, कारण तेच श्रेष्ठ आहे. शास्त्रच श्रेष्ठ आहेत, वेदच श्रेष्ठ आहेत. आणि ह्या धर्माची आपण जर अनुसरण केलं, अवलोकन केलं आणि ते आपल्या नेहमीच्या आचरणात आणलं, नुसतं अनुकरण करून आचरणात आले पाहिजे, मुखातून, आपल्या वाणीतून, आपल्या आचरणातून ते दिसलं पाहिजे लोकांना की बाबा हा धर्माप्रमाणे आचरण करतोय. शक्य नाही, काही प्रापंचिक गोष्टीमुळे काही गोष्टी आपल्याला शक्य होत नाही, पण जास्तीत जास्त आपण प्रयत्न केलं तर ते होऊ शकतात. फक्त भगवंताचं नामस्मरण आपल्या अंतःकरणात राहिलं पाहिजे, की भगवंत तो आपल्याकडून नक्कीच करून घेतो. आणि अशा पद्धतीने मी या ओवीवर माझ्या पद्धतीने, माझ्या मतीला येईलप्रमाणे, छोट्या बुद्धीला येईलप्रमाणे, त्याप्रमाणे मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तुमचे सर्वांचा मी खरोखर ऋणी आहे, आभारी आहे. तुमचं सर्वांना मी नतमस्तक करतो की तुम्ही हे माझे काही शब्द, काही वाक्य ऐकलात, शांतपणे ऐकलात. आणि त्यामुळे मी खरोखर भाग्यवान आहे की तुमच्यासारखी साधक मंडळी मला किंवा श्रोते मंडळी भेटले की ते शांतपणे माझं ऐकून घेतलं. पुष्कळ काही चुका झाल्या असतील, पण ते वडीलधारी याच्याने तुम्ही मला ते माफ कराल अशी मला खरोखर आशा वाटते. आणि हे रघुनाथ फाउंडेशनचं कार्य असंच खूप खूप पुढे जावं. भगवंत त्यांना खूप खूप आशीर्वाद आहे, त्यांची प्रगती व्हावी अशी मी भगवंताच्या चरणी तुमच्या सर्वांना अभिमान तुमचा हे करून आनंद तर तुमच्या सर्वांना अभिवादन करून मी भगवंताच्या चरणी ही प्रार्थना करतो की भगवंता आमच्या ज्योतिताईंना, तुमच्या सर्व साधकांना चांगलं ज्ञान प्राप्त होऊ दे, त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊ दे, सर्व छान उत्कृष्ट प्रवचनकार, कीर्तनकार होऊन खरोखर त्यांचं नाव या आपल्या महाराष्ट्रामध्ये, गावागावामध्ये पोहोचू दे आणि खरोखर त्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी ही मी भगवंताच्या चरणी वारंवार प्रार्थना करतो. आणि तुम्हा सर्वांना देखील अभिवादन करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. कुंडलिकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी माऊली. मी घेऊ का? आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जळो मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्ये पाओ. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटत यावता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोल जेते अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. एत मने श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाओ. येणे वरे श्री ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे श्री ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे श्री ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिकावर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सबसंतन की जय. जय जय रघुवीर.